टूल्स, इक्विपमेंट अँड ॲप इंट्रोडक्शन. तर तुमच्याकडे जो मोबाईल आहे हा पहिला तुमचा एक इक्विपमेंट आहे ज्याच्यात तुमचा कॅमेरा आहे किंवा तुमच्याकडे DSLR कॅमेराचा ISO काय ठेवायचा, शटर स्पीड काय ठेवायचं, मग हे कसं छान दिसेल व्हिडिओ, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत, पुढच्या एपिसोड्समध्ये पाहणार आहोत. परंतु आत्ता आपण फक्त हे पाहणार आहोत की आपल्याला इक्विपमेंट्स काय काय लागणार. दुसरं इक्विपमेंट म्हणजे काय, तर तो कॅमेरा आपल्याला कशावरती तरी पुटअप करायला लागेल, लावावा लागेल. म्हणजे आपल्याला ट्रायपॉड असायला हवा आपल्याकडे. एक मोबाईल जर तुम्ही शूटिंग करणार असेल तर मोबाईलला एक छोटंसं क्लिपसारखं एक हँगर येतो, तो हँगर आपल्याला घ्यावा लागेल. ट्यूबलाईट लावून देखील तुम्ही छान शूटिंग करू शकता. ते सुद्धा कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. असेल तर एखाद दुसरं रिफ्लेक्टर तुम्ही घेऊ शकता. आउटडोअरला वगैरे शूट करत असताना, इनडोअरला शूट करताना असताना तुम्हाला लाईट लावायला लागेल. ते देखील आपण तुम्हाला एका एपिसोडमध्ये समजवणार आहे की ऑडिओ एडिटिंग आणि ऑडिओ ब्युटिफिलायझेशन कसं करायचं. आता जर समजा तुम्हाला व्लॉग आणि इतर काही करायचं असेल तर तुम्हाला ते जसं ती स्टिक असते किंवा गिम्बलच असतात ते तुम्ही वापरून देखील शूट करू शकता. गिम्बल वापरताना किंवा इतर मूव्हिंग शॉट्स तुम्ही करत असताना तुम्हाला थोडंसं कॅमेऱ्याचं एक्स्ट्रा नॉलेज असायला पाहिजे. ते देखील आपण त्या तत्सम एपिसोडमध्ये शिकवणार आहे जेव्हा आपण व्लॉगिंगचा एपिसोड करू. तर कॅमेरामध्ये कोणतं ॲप वापरायचं जेव्हा आपण मोबाईलवरती शूट करत असू, तर ते आहे ओपन कॅमेरा जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल. आणि जर का तुम्ही आयफोन वापरत असाल तर तिथे तुम्ही फिल्मिक प्रो किंवा ब्लॅकमॅजिकचं ॲप वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट्स करता येतात. आणि मग तुमचा मोबाईल DSLR कॅमेराप्रमाणे शूट करायला लागतो. तुम्हाला हवे ते सेटिंग्स तुम्ही त्याच्यात ते करू शकता. आता हे सेटिंग कोणते ठेवायचे, काय ठेवायचे हे तुम्हाला मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आता यामध्ये हे समजून घ्यायचं आहे की टूल्स म्हणजे काय आणि कोणते टूल्स आपल्याला लागणार आहेत. तर एक कॅमेरा टूल म्हणजे कॅमेरा ॲप जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकणार आहे. जर तुमच्याकडे DSLR कॅमेरा असेल तर तुम्हाला त्याची गरज पडणार नाही. ओके, तर ॲप तुम्हाला कळालं. त्यानंतर तुम्हाला एडिटिंग करण्याकरता मोबाईलमध्येच एडिटिंग करायचं असेल तर तिथे तुम्हाला पॉवर डिरेक्टर, स्प्लाईस अशा पद्धतीचे काही ॲप्स आहेत जे ॲप तुम्ही वापरू शकता. काही फ्री असतात, काही फ्री नसतात. पण मी तुम्हाला त्या तत्सम एपिसोडमध्ये सांगणार आहे की कोणतं वापरायचं, फ्री वापरायचं की नाही वापरायचं, पेड वापरायचं की नाही वापरायचं. आता इंस्टाग्रामचं एक ॲप आलेलं आहे एडिट नावाचं. त्यामध्ये देखील खूप छान एडिट होतं, खूप छान काम होतं. पण त्यातनं तुम्ही फक्त रील्स एडिट करू शकता, म्हणजे उभे वर्टिकल्स, म्हणजे उभे व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात की हे सगळ्या गोष्टी नेमक्या वापरायच्या कशा. धन्यवाद.